नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की आमचा हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजू शकेल. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही आमचं व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आमचा हा चॅनल स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही. शालेय शिक्षणचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे विद्यार्थी आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्या सर्वांसाठी आमचा चॅनल उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे, म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघू शकतात. आणि आमची चॅनलची जी लँग्वेज आहे, म्हणजे शिकवण्याची आमची जी भाषा आहे ती अगदी सोपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना, प्रियजनांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर आता आपण व्हिडिओकडे वळूया. लास्ट व्हिडिओजमध्ये म्हणजे महत्त्वाची वाक्य 24मध्ये आपण कोसल्या वेडिंग रिलेटेड म्हणजे विवाह संबंधित अँड ऑल्सो सिनेमा रिलेटेड म्हणजे सिनेमा संबंधित ते मूवी संबंधित आपण ते बघितलेलं आहे. वाक्य बघितलेली आहेत 10. आता आपण नेक्स्ट आहे खेळ संबंधित, म्हणजे खेळ संबंधित सेंटेन्सेस जी काय असतात ती आता आपण बघणार आहोत. पहिलं बघा, तुमचा आवडता खेळ कोणता आहे? तुमचा आवडता खेळ कोणता आहे? आता कोणता म्हणजे विच आलेला आहे. खेळ म्हणजे स्पोर्ट, म्हणून कसं वाक्य आलेलं आहे, विच इज युअर फेवराईट स्पोर्ट? विच इज युअर फेवराईट स्पोर्ट असं आहे वाक्य. क्वेश्चन, कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे क्वेश्चन्स आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड, मला क्रिकेट खेळायला आवडते, म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडते किंवा आवडतो. दोघांचाही एकच होतो कारण आय येतो तिथे सब्जेक्ट. वाक्य कसं येणार आहे, आय लाईक टू प्ले क्रिकेट. आय लाईक टू प्ले क्रिकेट म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडते किंवा आवडतो असं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, निरोगी राहण्यासाठी खेळ खेळले पाहिजेत. निरोगी राहण्यासाठी खेळ खेळले पाहिजेत. वाक्य कसं येणार, वी शूड प्ले गेम्स टू स्टे हेल्दी. वी शूड प्ले गेम्स टू स्टे हेल्दी. शूड म्हणजे खेळले पाहिजेत, खेळायला पाहिजे वगैरे त्याच्यासाठी शूड यूज केलं जातं, म्हणून इथे शूड वापरलेला आहे. प्ले आलेलं आहे, V1 आलेलं, प्ले म्हणजे V1 झालेलं आहे. अशा प्रकारे वाक्य आहे ते. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा, हा खेळ खेळण्यासाठी मला साहित्याची गरज आहे. हा खेळ खेळण्यासाठी मला साहित्याची गरज आहे. आता गरज आहे, गरज असण्यासाठी नीड यूज केलं जातं, म्हणून काय वापरलेलं आहे बघा, आय नीड मटेरियल्स टू प्ले धिस गेम. आय नीड मटेरियल्स टू प्ले धिस गेम म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी मला साहित्याची गरज आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा सेंटेन्स, आपण खेळाचे नियम पाळले पाहिजेत. आपण खेळाचे नियम पाळले पाहिजे. आता पाळलेच पाहिजे म्हणजे मस्ट वापरलेलं आहे, कंपल्शन आलेलं आहे. त्याच्यामुळे काय वाक्य कसं येणार, वी मस्ट फॉलो द रूल्स फॉर दी गेम. वी मस्ट फॉलो द रूल्स फॉर दी गेम म्हणजे मस्ट आणि फॉलो म्हणजे पाळणे, ते आपण पाळले पाहिजेत. त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा, मी सामना बघायला जाईन. मी सामना बघायला जाईन म्हणजे भविष्यकाळ आहे, शाल विल यूज केलं जातं. आय शाल इथे काय वापरलेलं आहे, आय आणि वहीसोबत शाल वापरलं जातं, किंवा आता तुम्ही विल वापरलं तरी पण येतं, पण मोस्टली शाल वापरलेलं पण बेटर आहे, म्हणून इथे शाल वापरलेलं आहे बघा. आय शाल गो टू वॉच फॉर दी मॅच. आय शाल गो टू वॉच फॉर दी मॅच म्हणजे मी सामना बघायला जाईन भविष्यकाळ आहे म्हणून शाल विल. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं, सामना कुठे आहे? सामना कुठे आहे? वाक्य कसं येणार, व्हेअर इज द मॅच. व्हेअर इज द मॅच. व्हेअर इज द मॅच म्हणजे सामना कुठे आहे. त्याच्यानंतर आठवं वाक्य बघा, तुला आमच्याबरोबर खेळायला आवडेल का? तुला आमच्याबरोबर खेळायला आवडेल का?
इथे वाक्य कसं आलेलं आहे हे हो किंवा नाही आन्सर्स आहे, म्हणून इथे काय वापरलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद पहिलं आलेलं आहे. म्हणजे वूड लाईकचं आहे, ते वूड लाईक टूचं वाक्य आहे. म्हणून इथे वाक्य आलेलं आहे बघा, वूड यू लाईक टू प्ले विथ अस, वूड यू लाईक टू प्ले विथ अस. याच्यामध्ये कसं होतं तर अशी रिलेटेड जर सहाय्यकारी क्रियापदं आली म्हणजे वूड लाईक वगैरे, त्यावेळी पहिलं जे असं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे वूड आहे, त्याचा पार्ट्स आहे. पहिलं जे पार्ट्स आहेत तो पहिल्यांदा येतो वूड, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स असतो हेल्पिंग वर्ब, एक्झिलिव्ह वर्ब्स तो येतो आणि त्याच्यानंतर असतं ते क्रियापद येतं. अशा प्रकारे हे आलेलं आहे, लक्षात घ्या. वूड यू लाईक टू प्ले विथ अस असं आलेलं आहे ते, आणि क्वेश्चन मार्क हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 9वं वाक्य, कोणते संघ सामना खेळत आहेत, कोणते संघ सामना खेळत आहेत. वाक्य कसं आहे ना, विच टीम्स आर प्लेईंग द मॅच, विच टीम्स आर प्लेईंग द मॅच म्हणजे खेळत आहे, चालू वाक्य आहे, चालू वर्तमान काळ म्हणून MAR वापरलं जातं त्यामध्ये आणि V4 वापरलं जातं, म्हणजे चं चौथं रूप V+ING रूप वापरलं जातं. आता टीम्स आहेत, लक्षात येईलच तुमच्या, टीम्स आहेत, संघ आहेत, संघ आहेत म्हणजे खूप आहेत म्हणून आर वापरलेलं आहे. हे तुम्हाला सगळं ओव्हरऑल डिटेल्समध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये ती वाक्य बघितलेली आहेत, कशी बनवतात ती, त्याच्यानंतर टेन्सेस दिलेले आहेत, सगळं ओव्हरऑल दिलेलं आहे. त्याच्यामुळे सांगतो की तुम्ही जर वाचले नसतील, तुम्ही जर बघितले नसतील ते व्हिडिओ, तर ते व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याप्रमाणे या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. नाही तर ही वाक्य कशी बनवली आहेत, काय बनवली आहेत ती तुम्हाला जरा डिफिकल्ट जाईल समजायला, अंडरस्टँडिंगला. कशाला, कारण तुम्ही ते मागची जे काही व्हिडिओज बनवले आहेत, काय केले आहे ते तुम्ही बघितलेले नाही आहेत. त्याच्यामुळे म्हणतो आहे मागचे व्हिडिओ बघा, जरी उशीर झाला, लेट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. स्टेप बाय स्टेप करत करत यायचं आणि तिथपर्यंत पोहोचायचं. म्हणजे कसं आहे, जे काही डाऊट्स असतात ते त्यावेळी क्लिअर होऊन जातात. नाहीतर ते डाऊट्स आपल्याला पुढे पुढे परत ते खूप मोठे होतात डाऊट्स. त्याच्यामुळे जे डाऊट्स आहेत ते तिथपर्यंतच, जर आपल्याला डाऊट्स असतील तर तिथपर्यंतच ते आपण स्टॉप करायचे आणि त्याच्यानंतर आपण पुढे जायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया, 10वं वाक्य बघा, हा संघ सामना जिंकू शकतो, हा संघ सामना जिंकू शकतो. म्हणजे वाक्य कसं येणार, हा संघ म्हणजे धिस टीम, राईट, धिस टीम. आता शकतो, शकण्यासाठी कॅन यूज केलं जातं, म्हणून काय वाक्य झालेलं आहे, धिस टीम कॅन विन द मॅच, धिस टीम कॅन विन द मॅच म्हणजे हा संघ सामना जिंकू शकतो. कॅन म्हणजे शकणे, अशा प्रकारे वाक्य आहे ते. दॅन आफ्टर नेक्स्ट चला 11वं वाक्य बघा, चला खेळ खेळूया, चला खेळ खेळूया. इथं खेळूया, नाचूया, जाऊया, गाऊया याच्यासाठी लेट वापरलं जातं, लक्षात घ्या. लेटचा वापर कसा होतो ते पण सांगितलेलं आहे, त्याचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत, सगळे बनवलेले आहेत. ते तुम्ही, तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघा, चला खेळ खेळूया, चला खेळ खेळूया म्हणजे वाक्य हे कसं येणार सांगा, लेट्स प्ले द गेम, लेट्स प्ले द गेम अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही झाली 11 वाक्य. ही कशा रिलेटेड आहे तर स्पोर्ट रिलेटेड, खेळाशी रिलेटेड आहे, संबंधित. दॅन आफ्टर आपण बघणार आहोत पर्यटन संबंधित. पर्यटन संबंधित म्हणजे टुरिस्ट रिलेटेड जे काय आहे, टुरिझम रिलेटेड जे आहे ते आता आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिलं वाक्य बघूया, पर्यटन माहिती केंद्र कुठे आहे, पर्यटन माहिती केंद्र कुठे आहे. वाक्य कसं येणार, आता कुठे आहेत, कुठे म्हणजे वेअर यूज केलं जातं, म्हणून व्हेअर इज द टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर, व्हेअर इज द टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर. जर आपल्याला काही माहिती नसेल तर आपण कोणाला विचारायला गेलं तर त्यावेळी आपण असं विचारायचं की कुठे आहे ते, म्हणजे व्हेअर इज द टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर. त्याच्यानंतर त्याच्याकडून काही तो आपल्याला रिप्लाय येईल. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स बघा, या जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती आहेत, या जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती आहेत. कोणती म्हणजे विच येणार, विच आर दी फेमस टुरिस्ट प्लेसेस इन धिस डिस्ट्रिक्ट, विच आर दी फेमस टुरिस्ट प्लेसेस इन धिस डिस्ट्रिक्ट. धिस डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे, आणि विच वापरलेले आहेत, कोणती आहेत. आणि फेमस टुरिस्ट प्लेसेस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणून आलेलं आहे. अशा प्रकारे ते सेंटेन्स झालेलं आहे. आणि ॲट द लास्टला
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे काय आलेलं आहे, क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड, आम्हाला मार्गदर्शकाची गरज आहे. तो आम्हाला कुठे मिळेल? आम्हाला पर्यटक मार्गदर्शकाची गरज आहे. आता पर्यटक मार्गदर्शक म्हणजे गाईड जो गाईड करू शकतो, जो आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे सांगू शकतो, त्याची गरज आहे. तो आम्हाला कुठे मिळेल असं वाक्य आहे. ते वाक्य कसं येणार बघा. वी नीड अ टुरिस्ट गाईड. वी नीड अ टुरिस्ट गाईड म्हणजे नीड म्हणजे गरज आहे, आम्हाला टुरिस्ट गाईडची गरज आहे. एवढं वाक्य कंप्लीट झालं. त्याच्यानंतर जो त्याच्याशीच रिलेटेड आहे म्हणजे त्याला जोडून आलेला आहे जॉईनिंगला, ते वाक्य कसं, तो आम्हाला कुठे मिळेल. हे वाक्य आता आपण काय करायचं आहे, इंट्रोगेटिव्ह करायचं. आता कुठेसाठी वेअर आलेलं आहे. मिळेल म्हणजे भविष्यकाळ आहे, त्याच्यामुळे शाल विल यूज केलं जातं आणि ही सोबत विल येतं म्हणून इथे विल आलेलं आहे. म्हणजे कसं आलेलं आहे ते, व्हेअर विल ही गेट अस. गेट अस म्हणजे मिळेल. अस म्हणजे वईचं ते अस झालेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे, मिनिंग्स आहे आम्हालासाठी. म्हणून वाक्य कसं आलेलं आहे ते, तो ओव्हरऑल टोटल वाक्य बघू आपण. वी नीड अ टुरिस्ट गाईड. व्हेअर विल ही गेट अस. व्हेअर विल ही गेट अस म्हणजे तो आम्हाला कुठे मिळेल. अशा प्रकारे हे वाक्य चाललेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. तारकर्लीला कोणता रस्ता जातो? तारकर्लीला कोणता रस्ता जातो? आता कोणतासाठी विच. आता विच रोड एक आहे, त्याच्यामुळे गोचं गोज झालेलं आहे. लक्षात घ्या, गोचं गोज झालेलं आहे, ES लागलेला आहे त्याला. एक वचन आहे, रस्ता एक आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ES लागलेला आहे, गोला ES लागलेला आहे. कारण तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ, त्याच्यामुळे इथे गोज झालेला आहे. विच रोड गोज टू तारकर्ली. विच रोड गोज टू तारकर्ली. तारकर्ली टुरिस्ट प्लेस आहे, तिथे जाण्यासाठी कोणता रस्ता जातो. अशा प्रकारे हे वाक्य केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य बघा. मला भाड्याने बाईक मिळेल का? मला भाड्याने बाईक मिळेल का? मिळेल काय म्हणजे मिळू शकेल का. मिळू शकेल काय, शकण्यासाठी कॅन वापरले जातं म्हणून इथे कॅन वापरलेला आहे. कॅन आय गेट अ बाईक फॉर रेंट. कॅन आय गेट अ बाईक फॉर रेंट. रेंट म्हणजे भाड्याने, आणि कॅन आय गेट अ बाईक फॉर द रेंट आणि क्वेश्चन मार्क्स आलेला आहे. इथे कॅन पहिल्यांदा कशाला आलेला आहे हे आपल्याला कळलं असेलच, कारण मला भाड्याने बाईक मिळेल का या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही येतं. हो किंवा नाही येत असेल तर त्याची सुरुवात ॲक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्सने होते. इथे ॲक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स कॅन आहे, त्याच्यामुळे कॅनने सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं बघा. हॉटेल गोल्डन स्पार्क कुठे आहे? हॉटेल गोल्डन स्पार्क कुठे आहे? इथे कुठेसाठी व्हेअर यूज केलेला आहे बघा. व्हेअर इज द हॉटेल गोल्डन स्पार्क. व्हेअर इज द हॉटेल गोल्डन स्पार्क अँड क्वेश्चन मार्क्स आलेला आहे. त्याच्यानंतर 7वं वाक्य बघा. मॅम या सर ही तुमच्यासाठी पर्यटन माहिती पुस्तिका आहे. मॅम सर ही तुमच्यासाठी पर्यटन माहिती पुस्तिका आहे. म्हणजे काही सेंटर्स वगैरे असतात, हॉटेल्स असतात, ते तुम्हाला प्रोव्हाइड्स करतात की तुम्हाला कुठले स्पॉट्सला जायचं आहे, तुम्ही ते चूज करू शकता. त्याच्यासाठी ते आपल्याजवळ माहिती पुस्तिका पण देतात. त्या प्रकारे ज्यावेळी देत असतात त्यावेळी ते कसे सांगणार तुम्हाला, तर हे सांगितलेलं आहे बघा. मॅम सर दिस इज अ टुरिस्ट इन्फॉर्मेशन बुकलेट फॉर यू. मॅम सर दिस इज अ टुरिस्ट इन्फॉर्मेशन बुकलेट फॉर यू. अशा प्रकारे हे वाक्य आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य बघू. किती सुंदर शिल्परचना आहे. किती सुंदर शिल्परचना आहे. वाक्य कसं आहे ना, व्हॉट अ ब्युटिफुल क्राफ्ट डिझाईन. व्हॉट अ ब्युटिफुल क्राफ्ट डिझाईन. हे वाक्य कुठल्या प्रकारात म्हणतं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल, कारण लास्टला तुम्हाला एक्सक्लामेटरी मार्क्स दिलेला आहे, म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये हे आहे. व्हॉट अ ब्युटिफुल क्राफ्ट डिझाईन म्हणजे किती सुंदर शिल्परचना आहे, असं आपल्या उद्गारवाचक हे वाक्य आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. ते लक्षात घ्या, कारण तुम्हाला ह्याच्यावरनं मार्क्सवरून कळतं ते. लास्टला जो मार्क्स दिलेला आहे तो एक्सक्लामेटरीचा मार्क आहे त्याच्यावरून. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं बघूया. निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. वाक्य कसं आहे ना, नेचर ब्युटी बूस्ट टुरिझम. नेचर ब्युटी बूस्ट टुरिझम.
तर बूस्ट 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 म्हणजे काय? चालना मिळते. चालनासाठी बूस्ट आलेला आहे. बूस्टचं एस लागलेलं आहे. आता नॅचरल ब्युटी ही एकच आहे. नॅचरल ब्युटी म्हणजे जी नैसर्गाची सौंदर्य रचना आहे त्याच्यासाठी. म्हणून इथे बूस्टला ॲस लागलेला आहे. ॲस लागलेला आहे. एकवचन असल्यामुळे म्हणजे एकवचन असल्यामुळे त्याला ॲस किंवा ई एस लागतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तो, साधा वर्तमान काळ. म्हणून बूस्टला ॲस लागलेला आहे आणि बूस्ट झालेला आहे. बूस्ट टुरिझम म्हणजे पर्यटन. त्यानंतर लास्ट वन बघा, टेनचं सेंटेन्स, आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ. आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ. आता आम्हीसाठी काय येणार? तर वी येणार. वी विल डेफिनेटली विजिट अगेन. वी विल डेफिनेटली विजिट अगेन. आता डेफिनेटली म्हणजे नक्कीच आणि विजिट अगेन म्हणजे पुन्हा भेट. अशा प्रकारे ही 10 सेंटेन्सेस आहेत. ही कशा रिलेटेड झालेली आहेत? तर टुरिझम रिलेटेड झालेली आहेत. आणि अशा प्रकारे आपण ही बघत आहोत. असे आपण थोडे पर्टिक्युलर टॉपिक घेत आहोत आणि त्याप्रमाणे जी वाक्य आहेत त्यामध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आली, एक्सक्लेमेटरी पण आलं, इम्परेटिव्ह पण आलेली आहेत. त्याचप्रमाणे इम्परेटिव्ह आलेली आहेत. अशा प्रकारे अशी ही वाक्य आलेली आहे. असेटिव्ह सेंटेन्स पण आहेत. अशा प्रकारे 4ही प्रकारची सेंटेन्सेस यामध्ये येतात. त्याच्यामुळे ती व्यवस्थित लक्षात घ्या आणि कुठेही जाताना आपल्यालाही डेफिनेटली काय होणार, त्याचं यूज होणार आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा. लक्षात आलं नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे ती करा. आणि तुम्हाला जर आजच तुम्ही आलेला असाल, फर्स्ट व्हिजिट करत असाल आमच्या व्हिडिओला आणि डायरेक्टली तुम्ही इथे आलेला असाल तर तुम्ही मागचे व्हिडिओ पहा. कारण जी वाक्याची रचना आहे, जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही डायरेक्टली इथे येऊन ती वाक्य फक्त बघणार, तुमच्या लक्षात राहणार नाही की त्याची रचना कशी आहे, काय आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगत आहोत की पहिल्यापासून व्हिडिओ बघत या, स्टेप बाय स्टेप करत या. जरी वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही. एवढा वेळ आपल्या हातून निघून गेलेला आहे. त्याच्यात अजून थोडा वेळ जाईल. पण आपण काय करायचं, परफेक्टली तिथपर्यंत यायचं. परफेक्टली सगळं जे काय डाऊट्स वगैरे आहेत ते त्याच वेळी क्लिअर करून पुढे यायचं आणि त्यानंतर आपण पुढे जात राहायचं. नाहीतर एकदा जर डाऊट्स आपले वाढत राहिले, जास्त होत राहिले तर आपल्याला कन्फ्युजन होईल आणि आपण घाबरून जाऊ इंग्रजी भाषेला. त्याच्यामुळे म्हणतो आहे, डाऊट क्लिअर करा, सॉल्व युअर डाऊट्स अँड दॅन आफ्टर मूव फॉरवर्ड. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आमचे अजून पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच, हे तुम्हाला माहितीच आहे. फेसबुक पेज आहे, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आम्ही सेंटेन्सेस देत असतो, व्हिडिओज आहेत, वर्ड्स देत असतो. अशा प्रकारे ओव्हरऑल परफेक्ट असं तुम्हाला बॅकग्राऊंड तिथे मिळेल. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि तिथे पण भेट द्यायला विसरू नका. खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आमचे स्टोरीज असतात, अजून कंटेंट रायटिंग असतात वगैरे. तिथे आम्ही मोस्टली जे कॉन्व्हर्सेशन असतं, स्टोरीचं असेल, सिरीजचं असेल, फिल्म्सचं असेल, जे कॉन्व्हर्सेशन असतं ते आपण इंग्रजीमध्ये देतो. हिंदी पण इन्क्ल्यूड्स आहेत त्यामध्ये, इंग्रजी आहेत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, ते कॉन्व्हर्सेशन कसं होतं, इंग्लिश कॉन्व्हर्सेशन कसं होतं, कसं करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. ती वाक्य कशी आहेत इंग्रजीची ती तुमच्या लक्षात येतील. म्हणून तिथे पण तुम्ही भेट द्यायला विसरू नका, तिथे पण वाचायला विसरू नका. तिथे तुम्हाला काय होईल, प्लस फर्स्ट पॉईंट काय होईल तर तुम्हाला इंग्रजी इम्प्रूव्ह होईल. सेकंडली तुमचं एंटरटेनमेंट पण होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आवडेल पण, वाचायला पण आवडेल. म्हणजे 2 in 1 असं पॅकेज ते प्रतिलिपी अकाउंट पेज आहे. त्याचं नाव स्मिताचा भाऊ. तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत. स्वप्नील स्मिताचा भाऊ हे लिंक्डइन अकाउंट आहे. तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता. तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करू शकता. अशा प्रकारे ही वाक्य आहेत. व्यवस्थित करा. कळली नसतील तर पुन्हा बघा आणि तुम्हाला जर आवडली असतील तर जास्तीत जास्त ती शेअर करा. म्हणजे अजून शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना परिवाराला पण त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर मग भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.